देसाई जय वागेश्वर 40+ देसाई संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण बोलले तर आज कॅप्टन म्हणून जे आले ते आपण टॉस बॉक्स मध्ये आपण ते बळीराम पाटील आपण पाहिलं. आज आनंदाची गोष्ट म्हणजे या संघासाठी जगदीश पाटील एक बघायला गेलं तर साई म्हात्रे सारखा फलंदाज आता इन मध्ये आपण 40+ मध्ये खेळणार आहे. साई तुम्हाला प्रथमतः बेस्ट ऑफ लक. खूप चांगले फलंदाज आहेत. एक काळ गाजवला रेग्युलर मधनं आज 40+च्या माध्यमातून गुरुनाथ म्हात्रे देखील आम्हाला चांगली बातमी दिली. गुरुनाथ म्हात्रे बोलला आम्हाला बरोबर नाही गुरुदादा पण क्रिकेट आहे त्यामुळे थोडंसं आम्हाला क्षमा असावी. किरण थळे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या साईसाठी. आणि जेव्हा साई बॅटिंगला येईल तेव्हा मात्र पारितोषिक देखील लावलं जाईल किरण थळेच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्क येतो बळीराम येतो पहिल्या षटक घेऊन. कॅप्टन स्ट्रायकरला कॅप्टन कॅप्टन टू कॅप्टन ऑन साईडला आपण पाहू शकता. यावेळेला फाईन लेगला क्षेत्ररक्षण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण एक पाहू शकता. स्क्वेअर लेगला पहिला चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने उंच गेला चेंडू आणि लांबी देखील प्राप्त करतो. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार आणि आगाज केलं. मधून क्षेत्रशक्ती तर आहे पण फक्त पाहत राहिले की चेंडू किती लांब जातो. बळीराम हा चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट केलाय. झेल सोडलं यावेळेला महत्वपूर्ण झेल सोडला. एक सोप्पा झेल हनुमान पाटील कडनं चूक झालीये. मोठी चूक झाली. खरं सोप्पा झेल होता. कदाचित पंच असल्यामुळे त्यांना कदाचित थोडंसं आपण बोलली तर लक्ष त्यांचा विचलित झाला असावा. काही हरकत नाहीये. चूक झाली त्याचा मात्र बाजूला सारून चांगला क्षेत्ररक्षण करायला लागलाय. 10 धावा कधी आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा चांगलं कमबॅक बघायला मिळेल बळीरामच्या माध्यमातून. आता चेंडू खूप चांगला फेकला होता. ऑप्शनच्या बाहेर थोडासा पिचिंग केलं होतं. सायकलला कोमल येतोय. कोमल भोईरला आपण पाहू शकता. कोमल भोईर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. बळीराम P1 मधलं षटक करतो. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो रोड एंड कडून. हा चेंडू यावेळेला फटका पासलाय. जितू पाटील येतोय. चूक होणार नाही. अप्रतिम झेल घेतला यावेळेला फलंदाज बाद. लोडा आलाय पण त्याच्या आधी जिकडे डेव्हलपिंग झाली भरपूर. अशोक पाटील निलेश येतो. लॉंगॉनला तर जितूने भरपूर प्रयत्न केले आणि यश देखील मिळालं त्याला. बळीराम बॅटम तिकडे मारा चेंडू ऑन साईडला पूल केला. फटका खूप चांगला यावेळेला. पंचांचा इशारा तो 1 बाउंड. चेंडू सीमा पार. दमदार चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो. बळीराम चेंडू खूप चांगला आहे. खोदून काढला यावेळेला. त्या सर्कल मध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. फेकी अचूक येत नाहीये. 1 धावसंख्या भारतीय धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा आपण पाहू शकता. प्रदीप जाधव यांना विनंती करतो. प्रदीप जाधव उंबारडे यांना विनंती करतो. या दादा व्यासपीठावर बालाराम भंडारी आहेत. भोईर आहेत का. बालाराम भोईर यांना विनंती करतो. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली आहे कारण का मैदानावरती भरपूर सावली आहे. निसर्गाची सावली. बळीराम जंटल टच बघायला मिळाले. लेट कट बघायला मिळाले. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1च धाव बघायला. 1 धाव संख्या भारतीय धाव संख्या धावपल कधी 13 धावा आपण पाहू शकता. बघा थोडस ते व्यत्यय त्याला जरा बाजूला करा. 13 धावा पहिल्या षटकात. 1 गडी देखील बाद केलाय. 2 गडी कदाचित बाद झाले असते पण सुनील भोईरला महत्व जीवदान मिळालंय. खूप मोठं जीवदान मिळालंय. तर हनुमान पाटीलकडे आपण सहजाची चूक होत नाहीये. आपण तर विचार नाही केला जातोय. कॅप्टन आणि आपण खेळाडूंची बातचीत केली जाते.
आज साई म्हात्रे आले त्यामुळे बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग झाली या संघाची. हनुमान पाटील आहे, बळीराम आहे, दिलीप पाटील आहे, जितू आहे, गुरुनाथ म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवर. गुरुदादा येत आहेत, गुरुदादा येत आहेत गोलंदाजी मार्कवर. त्याचं कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतायत. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. तिसरे गाव म्हटल्यानंतर भरपूर असे क्रिकेटर आहेत. आजही आम्हाला आठवतो रमेश कोटकर, काय बॅटिंग करायचं. मला वाटतं आता क्रिकेटपासून भरपूर दूर आहेत, खेळत नाही क्रिकेट. तर तशा फलंदाजीला 40+ मध्ये आला ना तर आणखीन चांगली बॅटिंग बघायला मिळेल. अशोक पाटील, रमेश कोटकर, संजय पाटील, काय गोलंदाज होता जबरदस्त. हाय एमएक्सने गोलंदाजी करायची. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट केलाय. 2 पायाच्या गॅप मधनं चेंडू जातो. या इशारा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 2-10 मिनिट आहेत. तसं काय धाव फलकात आपण पाहू 15 धाबा. धाव फलकात आपण पाहू शकता. पंच सूचना करताय त्यावेळेला डिक्लेअर झोन कुठे. लगेच पंचाने डिक्लेअर केलं होतं की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. गुरुदादा गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडूला पोल केलाय. चेंडू गेला याला आपण तिथं शतषक आला. वेडिश लांबडवर डीप मध्ये शतषक चेंडूला फीड करतोय. बळीराम आहेत. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सगळ्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला. तर सुभाष शेलार साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. सोळा धावसंख्या आपण धावफलकात पाहू शकता. सायकल डावखुरा फलंदाज सुनील ज्याने षटकाराने आगाज केला. एक जीवदान देखील मिळालंय. इथून जो संघ जिंकेल ना तो आजदी बरोबर फाईट बॅक करेल. पहिल्या फेरीत आपण दुसऱ्या फेरीत पहिला सामना खिडकाळी पक्ष नवापाडा बोलतो. आज या चेंडू उंच गेला. लांबी देखील प्राप्त होते का पाहिजे. प्रयत्न केले होते बळीरामनी पण झेल ड्रॉप होतोय. एक हात पुढे केलं होतं यावेळेला. संख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 18 धावा. अजून एक जीवदान मिळतं सुनीलला. टायमिंग चांगलं झालं नव्हतं. बॅटच्या कदाचित खाली चेंडू लागला असावा त्यामुळे परफेक्ट मिडल झाला नव्हता चेंडू. लोकांना मात्र जीवदान मिळतं. गुरुदादा गोलंदाजी मार्कवर. चेंडू परत आडव्या बॅटने खेळता. जबरदस्त स्ट्रक्चर. जितू पाटील आहे एक रेग्युलर स्ट्रक्चर आहे. कित्येक वर्ष देसेगावची सेवा केली रेग्युलर संघातून खेळताना. आता मात्र आपण 40+ माध्यमातून क्रिकेट खेळतोय. जबरदस्त स्ट्रक्चर. गुरुदादा गोलंदाजी मार्कवर. सगळा सुनील. चेंडू पुणे ऑन साईडला चेंडू गेला. यावेळेला बॅकवर्ड स्कोअर रिजन डीप मधनं साई येतोय. चेंडूला फीड करतोय. साईला माहिती आहे की संत गतीने येतोय चेंडू त्यामुळे हळूहळू जातात चेंडूवरती आणि चेंडूला फीड करतात. 1 ने धावसंख्या वाढते. जसं की धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. सायकल फलंदाज निलेश. पहिल्या षटकाचा विचार केला ना तर धावा आल्या तर तब्बल 13 धावा आल्या. आता आतापर्यंत 6 धावा आलेत. गुरुदादा गोलंदाजी मार्कवर. चेंडू या वेळेला खूप चांगला फटका उंच गेलाय. लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातो मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. सुभाष शेलार यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक पाहुण्याचा इथे सन्मान केला जाणार आहे आणि त्याला आपण इतर भारतीय संस्कृतीमध्ये जिला खूप स्थान आहे. पवित्र आपण इथं मानाचं स्थान आहे. तुळस देखील दिले जाणार आहे. खरं सशांगी तुळस आपण आपल्या अंगणामध्ये लावून तिची पूजा करा. तिची जोपासना करा. पाणी घालून तिची आपण प्रार्थना करा. तर रुपेश गोलंदाजी मार्कवर जलपान देखील केलं जात आहे. पाण्याची मागणी केली जाते. रुपेश गोलंदाजी मार्कवर. बघा लहान मुलांचं मी कौतुक करेल. लगेच खेळाडूंपद जातात. जलपान देत आहेत त्यांना. गोलंदाजी मार्कवर रुपेश येतोय. बघा लहान मुलं जेव्हा जेव्हा असतात ना मैदानात अशोक पाटील काम तुमचं फार सोपं होतं. बघा जलपान करून येत आहेत. त्यांना धन्यवाद देईल. या गावची भावी पिढी वाडेघरची. सुट्टी आहे कोरोनाच्यामुळे शाळा 1 दिवस चालू असते.
आणि 6 दिवस बंद असते. पण किरण थले संपूर्ण फी घेतात वर्षाची. मोबाईल आपला, रिचार्ज आपली. रुपेश गोलंदाजी मार्कस टाकला सुनील. चेंडू लाईन पाहावी लागणार यावेळेला. इष्टरक्षक बेट. पंच वाईडची खून करतात. 1+1 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावपूर्वी त्यावेळेला पाहू शकता यावेळेला 27 धावा. क्रॉसिंग आहे. थर्डमॅन देखील बीट झाला होता. आता निलेश आलाय. एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. धावसंख्या 27. 30 षटक प्रगतीपथावर. रुपेश गोलंदाजी मार्कवर. रुपेश मुंडे. गुरुदादा षटकात तब्बल 12 धावा आल्या त्या. तर कैलास पोरजी आपण कुठे असाल तर अजोगाचा संपर्क साधा. रुपेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला निलेश. हा चेंडू बॅक फुटत जाऊन या वेळेला कट करतोय. चेंडू जातो डिपिश पॉइंटला. मे स्पीड होते. 2 धावा इथे कंप्लीट होतं का पाहायचंय. बिग मिस्टेक, बिग मिस्टेक. जितू पाटील कडून बिग मिस्टेक झाली. फलंदाज बाद. बिग विकेट. निलेश बॅक टू पवेलियन. बघा जितूने बिग मिस्टेक केली होती पण नंतर आता चेंडूला पकडला आणि नंतर फेकी केली. नो स्ट्रायकर बिग मिस्टेक. सुनील आपण येतोय बाद होतोय. निलेश. संवाद झाला नव्हता. संवाद बदला स काढला. वाद झाला आणि निलेश सारखा फलंदाज धावबाद झाला. नवीन फलंदाज येतो नंदू. आमचे केडीएमसीचे कर्मचारी देखील आहेत. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार सुनीलला. मध्ये कॉर्डिनेशन चांगलं झालं नव्हतं. इथे मात्र एकतरी फलंदाज बादच नव्हता. कॉर्डिनेशन चांगलं झालं नव्हतं. रुपेश गोलंदाजी मार्कवर. आता एंड बदलतोय. स्ट्रायकरला सुनीलला आपण पाहू शकता. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण. गुरुदादा यांचं काय क्षेत्ररक्षण केलं बॅक पॉइंट रिजन मध्ये. बघा 2 चेंडू होती. 2 सांघिक यश मिळालं. काय क्षेत्ररक्षण केलं बॅकफुट पॉइंटला गुरुनाथ पाटीलनी. गुरुनाथ महात्रेने सॉरी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला. फेकी केली आणि बिग विकेट. सुनील भोईर बाद होतोय. निलेश बाद झाला. या आधीचे चेंडू होते. आता सुनील. आता 2 नवीन फलंदाज आपण पाहू शकतो. नंदू आणि निरंकार येतोय. 28 धावा धाव फलकती लागल्या आहेत. पंच वाईड चिकून करतायत. बघा नंदूने खूप चांगल्या प्रकारे पाहिला होता. चेंडू बाहेर निघतोय. 1 ने धावसंख्या वाढते. 29 धावा आपण पाहू शकता. रुपेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खोदून काढला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे साई. त्याच्या समोर चेंडू लँड होतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथे कंप्लीट होईल का पाहायचं. नंदूने कॉल दिला की 2 धावा होतील आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या. धावसंख्या धावफल का आपण पाहू शकतो. 31 धावा. 31 धावा. साईची फेकी चांगली होती. रुपेश मात्र कलेक्टिंग करता येत नाहीये. रुपेश मुंडे पण येतात गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड कडे मार्क होतो. स्ट्रायकरला फलंदाज नंदू. चांगली बॅटिंग करावी लागणार इथून कारण 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. डावखुरे गोलंदाज आहेत. राऊंड तिकडे मार्गात. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय. टर्न साठी खेळायला गेले. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं रिस्ट्रिक्शन जितूचं. जितू पाटील एक रेग्युलर रिस्ट्रिक्शक आहे. राऊंड तिकडे मार्ग होतोय. चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले होते. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो बघा रुपेश या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. कारण 2 सांघिक यश देखील मिळालं त्या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपात. विकेट मिळणं फार गरजेचं होतं आणि दोन्ही सेट झाले फलंदाज बाद झाले. त्यामुळे नवीन फलंदाजाला मात्र सजदीय खेळपट्टीवरती धावा येत नाहीयेत. रुपेश
हा चेंडू यावेळेला आपण तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव इथे कंप्लीट झाली पाहिजे. दुसरी धाव होते का? 2 धावा. या धावा रोखाव्या लागणार आहेत. ड्रॉप चेंडू 2 धावा मिळत आहेत. तसं धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. षटक संपत यावेळेला. त्या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की 8 धावा आल्यात. पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स बेकर आमचे पाहू शकता आपण. 2 ड्रिंक्स बेकर धावत जात आहेत. तर जाऊया डीजे मास्टर कडे. मैदानाची जबरदस्त व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. तर विनंती करतोय नवापाडा फुट प्लस संघ संघनायक आणि खिळकाई फुट प्लस संघ संघनायक टॉस साठी या. चार षटकांची मॅच असणार आहे. साई येतो गोलंदाजी मार्कवर. बघा साईचं देखील आपण या संघामध्ये आपण आगमन झालंय. साईसाठी पारदर्शक लावले. बघा किरण थळेने लगेच आपला ATM ऑन केला. सांगितलं जर साईने हॅट्रिक पूर्ण केली तर 5,000 पारितोषिक असणार आहे. स्टॅकेला फलंदा आपण पाहू शकता. यावेळेला बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो. यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक डिक्लेअर आहे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 34 धावा. 4थं षटक प्रगतीपथ. धावा चांगल्या पण विकेट इथे गेल्यात महत्वपूर्ण. आपण तर कोमल बाद झालाय. निलेश बाद झालाय. सुनील बाद झालाय. साकीला फलंदाज नंदूला आपण पाहू शकता. साई गोलंदाजी मार्कवर विथ कॅप गोलंदाजी करतोय. चेंडू प्रचंड वेग आहे पण मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईटची खून करताय. धावसंख्या धाव फलकात 35 धावा. 35 धावा धाव फलकात आहेत. पुणे तर गोलंदाजी मार्कवर साई राईट आर्म राऊंड कडे मार्क होतोय. साकेला नंदूला आपण पाहू शकता. चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमात डायरेक्ट हिट इथे फलंदाज बाद. पंच वाईटची खून करतात. चूक केली नंदूने. बॅट ग्राउंडिंग केली नव्हती आणि फलंदाज बाद. अजून एक आपण सांघिक यश मिळतंय. यष्टीरक्षकाचं कौतुक करेल मी गुरुदादा. असं डायरेक्ट चेंडू यष्टावरती मारला. फलंदाज बाद. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो 36 धावा. तर विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. अरुण येतोय. अरुणला चांगली बॅटिंग करावी लागणार. इथून घाई गेली नंदूने. अरुण पायचा कशाला बॅटिंग करतोय. साई गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क होतो. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक घेऊन आलाय. चेंडू जबरदस्त वेग. जबरदस्त वेग बघायला मिळतो. पडल्यानंतर चेंडू सरळ एस्ट्रिकच्या हातात जातोय. गुरुनाथ चांगले एस्ट्रेक्शन बघायला मिळतं. गुरुदादांचं खूप चांगलं एस्ट्रेक्शन. गुरुनाथ म्हात्रेंचं जबरदस्त गोलंदाजी. साई पण गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मार्क होतोय. चेंडू यावेळेला कट करायचं. जबरदस्त गोलंदाजी. आता बघा किती चांगली दिशा प्राप्त केली. आता चेंडूला पडल्यानंतर बाहेर काढलाय. खूप चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. फुटवर्कचा अजिबात वापर होत नाही अरुणच्या माध्यमातून. साई गोलंदाजी मार्कवर. चेंडू वन बाउन्सने आपण जातोय यष्टीरक्षकाकडे. गुरुनाथ मात्र देखील अपील करतायत पण नंतर मात्र हसतायत देखील. त्यांना माहिती आहे 1 बाउन्सने चेंडू आलाय. थोडीशी 40+ बघितलं तर ओल्डी क्रिकेट. गोल्डी क्रिकेट. थोडीशी हसी मजाक. एक धाव संघासाठी. एक धाव आरोग्यासाठी. अरे इथून या खेळातून आनंद घ्यायचा आहे. साई चेंडू यावेळेला पिच खेळायचा. कॉटन बॉलची संधी आहे. साई चूक करत नाहीये. साईला मात्र यश मिळतंय. अरुण बॅक टू पवेलियन. खराब क्रिकेट बघायला मिळतं अरुणच्या.
चेंडू झालेत, अंतिम चेंडू. बघा सुनील आपण तर निलेश बाद झाला, त्यानंतर सुनील बाद झाला. तिथून मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. चला नवापाडा आणि खिळकाई पोटी प्लस संघाने टॉस साठी या. साई जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली, जबरदस्त षटक फेकलंय. जरी आपण या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा आल्या असतील पण बॅटने मात्र धावा आले नाही. अशोक पाटील आम्हाला माहिती आहे की धावा आल्या फक्त आणि फक्त या साईच्या षटकामध्ये. 3 धावा दिल्या. साईची गोलंदाजी आवडली असेल तर टाळा होऊन जाते. जबरदस्त गोलंदाजी केली साईने. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतो याला. पुन्हा एकदा रुपेशचा वापर केला होता का पाहायचंय. जबरदस्त वेग प्रचंड पाहायला मिळाला साईच्या माध्यमातून. आता एसटी रक्षक आपण इथे जितू पाटील येतो, रेग्युलर एसटी रक्षक रुपेश मुंडे वैयक्तिक आपण इथं दुसरं संघाचं 4थं षटक घेतोय. स्लोगरचं हाणामारीचं षटक घेऊन आलाय. पाहिजे गोविंद दादा कशा प्रकारे बॅटिंग करतायत. भाई या नावाने देखील ते भरपूर परिचय आहेत. रुपेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला फटका आहे. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय. यावेळेला आपण येतोय वडिश लोंगनला. तशा बळीराम येतोय लोंगनला, चेंडूला फीड करतोय. बळीरामला माहिती 1 पेक्षा जास्त जाणार नाही. चांगली वापसी बघायला मिळाली. अशोक पाटील 2 षटकामध्ये धावा त्या 25, त्यानंतर 3ऱ्या षटकात धावा आल्या आपण इथं 8 आणि आता या शेवट 4थ्या षटकात धावा आल्या फक्त 3. हा चेंडू उंच गेलाय, खूप उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करत नाही यावेळेला आणि फलंदाज बाद. बळीचं कौतुक करेल. वडिश लोंगाला खूप चांगला झेल घेतलाय. फलंदाज बाद होतो यावेळेला. नारायणचे गायक चेंडू भरपूर उंच गेला होता आणि बळीरामने खूप चांगला झेल घेतला. जबरदस्त गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून. रुपेशला यश मिळते. रुपेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायची होती. जबरदस्त एष्टिरक्षण बघायला मिळते जितूच्या माध्यमातून. काय कलेक्टिंग बघा एष्ट्यांच्या पाठीमागे. रेग्युलर एस्टेशन अशोक असणं फार गरजेचं आहे. रुपेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. चेंडू उंच गेला, फटका फसला यावेळेला. 5 रुपये जेल घेतोय का. बघा काय फलंदाज बाद की नाहीये. बाद आहे, रनआउटच्या स्वरूपात आहे. बाद होतोय. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपल्याला हार्दिक स्वागत आहे. चला नवापाड्याच्या संघाना घ्या. खिडकाई पोटी प्लसचे कॅप्टन देखील आलेत. प्रदीप जाधव यांनाही विनंती करतो या व्यासपीठावर दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अशोक पाटील बघा धावा दिल्या 37. काय गोलंदाजी केली आहे ते बघा. तिसऱ्या षटकात 8, 4थ्या षटकात 3. फुलटा ड्राईव्ह केला यावेळेला. चेंडू सीमा पार जातो का पाहायचं यावेळेला आणि चेंडू जातोय सीमा पार. मच निडेड बाउंड्री. धावसंख्या 41. चेंडू गेला. या जबरदस्त फटका होता. वासुदेव आहे. रुपेश अंतिम चेंडू कशा प्रकारे फेकतोय. चेंडू खूप चांगला होता. टेकअप झाला आणि बाहेर देखील काढला चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफल करते पण 41-42 धावांचं लक्ष असणारे देसाई 40 प्लस संघासमोर. बघा काय गोलंदाजी केली अशोक पाटील. 3ऱ्या षटकात 8 धावा. त्यानंतर साईचं कौतुक करेल. 3च धावा दिल्या आणि या षटकात रुपेशने धावा दिल्या आपण म्हणजे तर 5 म्हणजे विचार जर केला रुपेशचा तर रुपेशने 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 13 धावा दिल्यात आणि गडी बाद केले. तब्बल रुपेशने जर विचार केला तर 2 गडी म्हणजे एकूण 4 गडी बाद झाले त्या षटकामध्ये. 2 सांघिक यश देखील. जबरदस्त कमबॅक. तर 42 धावांची गरज असणार यावेळेला देसाई 40 प्लस संघासमोर. चला दिलीप दादा चेंडू चेक करा. तर टॉस साठी
तर कुमुद सरांचा देखील आम्ही व्यासपीठावर सन्मान करणार आहोत आणि प्रदीप जाधव सरांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. भावडे भोईर पिसोली यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. राकेश शेलार यांना विनंती करतो आपण आमच्या मान्यवरांचं कुमुद सरांचा आपण सन्मान करूया. अतिथी देव भव. चला नवापाडाचे संगणक या या लवकर. चला नवापाडाचे कॅप्टन कृष्णदा या. 40+ कॅप्टन परत खिडकाळी 40+ उत्तम दादा या. प्रदीप जाधव यांचा देखील सन्मान केला जातो व्यासपीठावर. हॅलो, तर भावड्या भोईर पिसवली यांचा देखील सन्मान केला जातो भावड्या भोईर यांचा. तर टॉस देखील आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 2 बलाढ्य संघ एका बाजूला आपण पाहू शकता उत्तम पवार यांचा संघ खिडकाई 40+ दुसऱ्या बाजूला कृष्णा केर यांचा नवापाडा संघ. नाळेफेकी देखील केली जाणार आहे. कुमुद सरांना मी विनंती करतो टॉस करायचा आहे. तर टॉस करत कुमुद सरांना विनंती करतो आपल्या शुभाचे टॉस करा. हॅलो, कुमार सरांच्या शुभ हस्ते टॉस केले जातो. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच टॉस जिंकला आपण ते काटा टॉस जिंकलाय आपण त्या खिडकाई संघाला डिसिजन कळवायचं मला क्षेत्ररक्षण करणार आहे. तर जसं मॅच सुरू होईल तर टॉस मध्ये जे सज्ज आपण बेहतर पिच पाडील. हॅलो, हॅलो चेक. थँक्यू दादा पाडील. तर जाऊया मैदानामध्ये जिथे खेळाचं पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये 41 धाबा बनवल्यात आणि 42 धाबांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय वागेश्वरी देसाई टीम. सलामीची जोडी पाहायला मिळतो या किसन आणि त्याचबरोबर हनुमान पाडील. हॅलो, वागेश्वर देसाई बी साई मात्र आहेत स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला हनुमान पाडील. ही सलामीची जोडी. एकूण 42 धाबा बनवायचे आहेत. 8.40 सरासरीने प्रति षटकामागे धावगती ठेवायची होती टीम देसाई संघाला. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक कोमल भोईर. गोलंदाजी मार्गवरती आल्यात. पंच सुनील मामा चौधरी यांना पाहतोय.
तर सामना सुरू होत आहे. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका घ्यायचा होता. साईसाठी सुवर्ण संधी आहे. 3 चौकार 3 षटकारांसाठी 500 रुपये आणि 1000 रुपये. 3 चौकार 500 आणि 3 षटकार 1000 रुपये. कोणाकडून? किरण तळे आमचे SK एंटरटेनमेंटचे होनर आहेत आणि साई त्यांचे मित्र आहेत. या वेळेस पुन्हा एक डॉट लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळत. आज मात्र या मैदानावरती धाबा बनत नाहीये. पहिल्या सामन्याचा अपवाद वगळला तर 3 सामन्यामध्ये 40 पेक्षा जास्त धाबा एकाही संघाला उभ्या करता आल्या नाहीयेत. यावेळेस शॉर्ट अंपूळ केला जातोय. पटका पसलाय मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. सुनील भोईर होते त्यांच्या बघ्याच्या बाहेर चेंडू जातोय आणि हा चौकार. तर चौकार पहा मिळतोय आपल्याला साई मात्र यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चांगला बॉल पहा मिळतोय बॅकफुट पॉइंटला. एकेरी धाव एकवटली जात आणि मैदानावरती पहा मिळतोय आता स्ट्राईक वरती हनुमान पाटील यांच्या नावाने हा संघ पहा मिळतोय आपल्याला. या सिक्सर किंग मैदानावरती एका ज्याने गाजवला रेग्युलर क्रिकेट आणि आता 40+ फॉर्मॅट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा राहिला. एक भारदार शरीरयष्टीचा खेळाडू आपल्याला मैदानावरती पहा मिळतोय. बरेच वेळा चांगल्या इनिंग साकारल्यात मात्र येथे एका चांगल्या इनिंगची गरज आहे ती टीम देसाई संघाला. यावेळेस फटका तर शानदार आहे. धाव मिळेल ती एकच. 1 डे डिक्लेअर. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. आणि स्ट्राईकला रोटेट होईल कारण स्पर्धेचा नियम आहे की जेव्हा एक धाव डिक्लेअर असेल तेव्हा मात्र स्ट्राईक बदली होईल. हे लक्षात ठेवा आपण. साई स्ट्राईक वरती. यावेळेस शॉर्ट पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि आणखीन एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये पहा मिळेल आपल्याला. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. अतिशय चांगलं षटक मी म्हणेन कोमल भोईर यांचं राहिलंय कारण एक जरी चौकार आला असले तरी सुद्धा 2 चेंडू डाळ फेकले. फक्त आणि फक्त 7 धावा धापकावरती पहा मिळाल्या. 8.40 ची सरासरी. एक धाव डिक्लेअर होती त्यामुळे आता स्ट्राईक वरती कोण? साई येईल ना स्ट्राईक वरती. सुनील भोईर आल्यात गोलंदाजी मार्क वरती. टीमचे कॅप्टन पहा मिळत एक लेदरचा खेळाडू. मात्र आज पाहिजे तशी फलंदाजी झाली नाही. या पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्याच्यानंतर मात्र ते बाद झालेत त्यामुळे संघ अडचणीत सापडला. यावेळेस टॅप केला जातोय चेंडूला एकेरी धावेसाठी. मात्र एक धाव पहा किती वेगाने आल्यात हनुमान पाटील. जसा त्यांनी पाहिले की क्षेत्ररक्षक थ्रो करतोय न करतोय तोचपर्यंत वेगाने धाव एकवटली. यावेळेस फटका मात्र कीपर बीट झालाय. एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये. मात्र एकाकी धाव रोखावी लागेल या मैदानामध्ये कारण जरी 40 धावा बनवायच्या असल्या तरी मात्र एक धाव इम्पॉर्टंट पहा मिळते मध्ये. पुन्हा एकदा
लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. पंच बॅटची खूण करत असताना एक धाव अवांतर स्वरूपाने मिळते टीमला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन आता मात्र ऑफ ड्राय करायचा होता. चेंडू ऑफस्टिक वरती ठेवलाय आणि आणखीन एक चेंडू डाट. सुनीलची 2 षटकं फार महत्वाची असतील मैदानामध्ये, कारण एक चांगला फ्लेअर आहे टीमचा पिसवली संघाचा, त्यामुळे त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसरीकडे देसाई संघ पाहतोय आपण चाचपडत खेळत असताना गुड कमबॅक, चांगला गोलंदाजी. कारण ज्या गोलंदाजाला टप्पा व्यवस्थित ठेवता आला ना, तो मात्र गोलंदाज येते निश्चित चांगल्या प्रकारची इकॉनॉमिकल गोलंदाजी करेल. तर टप्पा सुद्धा ठेवणं फार गरजेचं आहे. आताचा बॉल ऑन साइडला बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट, एकच धाव मिळते. ते मात्र एकच धाव. धावसंख्या पाहतोय आपण 11 धावा. धापळकवरती झाल्यात 11 धावा. चांगलं षटक, दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये पहा मिळतोय आणि षटकाची होती ती सांगता 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 धावा धावपळकावरती. तर चला 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानावरती जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज पाहतोय कोमल भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आल्यात आणि फक्त 12 बॉल मध्ये 12. तर पाय एकूण पाहिलं तर 40 धावा करायच्या होत्या, फक्त 12 धावा आल्यात. आता समीकरण 18 बॉल 28, 18 चेंडू आणि 28 धावा. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू फेकलाय आणि चेंडू जातोय तो डॉट. 17 चेंडू 28 धाब्याची अद्याप गरज आहे. 11 धाबा जास्त आहेत चेंडूपेक्षा. आज मात्र या खेळपट्टीवरती धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा चपराक आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव मिळतोय. सोळा बॉल 27 धाब्याची गरज आहे. सोळा चेंडू 27 धाबा मैदानावरती होतील का? सलामीची जोडी खेळतोय. आताचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आले दूरवरून, मात्र 100 कॅच टिपण्याचा प्रयत्न. दुसरी धाव आणि फलंदाज बाद होईल. बॅट मात्र ग्राउंडिंग करता आली नाहीये आणि ते एकेरी धाव मिळेल ती देसाई टीमला.
अंदाज बाद झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळाले. या षटकाचा विचार केला तर कोमल भोईर दुसरं षटक घेऊन आल्यात. वैयक्तिक दुसरं आहे. सांघिक तिसरं षटक मार्गदर्शना पिसिवली टीमच्या बाजूने. आताचा बॉल फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल अगदी समोर. 6 धावा. व्हॉट अ शॉट. धाबा पुन्हा एकदा षटक सक्सेसफुल. हो, 2 चेंडू 2 षटकार आणि अजून एक मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आमचे किरण तळ्यात त्यांच्या वतीने SK एंटरटेनमेंटचे मालक आहेत, ओनर आहेत. 2 चेंडू 2 षटकार. सुरुवातीला मात्र फलंदाज शांत होता. आता मात्र लय मध्ये पहा मिळतोय आणि पुन्हा एकदा ऑफराईट. व्हॉट अ शॉट. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोर झालाय तो 30 धावा. बारा चेंडू 12 धाबा करायच्या दत्ता देसाई संघाला. पहिलाच बॉल वाईट. एकूण 42 धावेची गरज आहे. 41 धावा पिसवली टीमच्या झाल्यात. 42 धावा करायच्यात. यावेळेस बॅटन पॅड मधून जातोय. धावसंख्या पाहिली तर दापळकवर ते 31 धावा आहेत. 31 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस स्टॉपेज लागतोय. जेल कोण टिपणार. एसटी रक्षक आहेत सुनील भोईर आणि जेल ड्रॉप. जेल सुटला जातोय. बत्तीस स्कोर कार्ड वरती पाहतोय आपण. इथून मात्र अद्याप कमबॅकची शक्यता आहे. मात्र साई आहे मैदानामध्ये ज्याने चांगल्या मगाशी 2 षटकार 1 चौका टोकला सामन्यामध्ये वापसी करत असताना. पुन्हा एकदा ऑन साइडला पॅड वरती चेंडू आदळलाय. लेग B4 LBW आणि फलंदाज बाद होतोय. बिग विकेट.
मात्र या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर निलेशने थोडंसं कमबॅक केलंय. एक चेंडू खराब जरूर फेकला मात्र त्याच्यानंतर एका फलंदाजाला बाद केलं. यावेळेस हाफ शॉट केलाय डीप मध्ये पहा कोमल चेंडूवरती वेगाने एकच जाव. हो गुड फिल्डिंग. काय स्टँडर्ड आहे क्षेत्ररक्षणाचा. कोमल मात्र जसे धावत सुटले चेंडूचा विचार केला नाही आणि चेंडू अगत मात्र त्यांच्या हातामध्ये विसावला. त्यामुळे होत्या तेथे मात्र एकच धाव पाहायला मिळतोय आपल्याला. दिलीप चा बॉल होता खूपच उंचावरती आहे. क्षेत्ररक्षक पाहतोय नंदू यांना आणि झेल नाही आहे. झेल सोडला गेलाय आणि या 2 धावा 2 रन्स मिळाल्यात. आता धावसंख्या पाहिली तर 35 धावा झाल्या आणि 7 चेंडू 7 धावे. 7 चेंडू आणि 7 धावा. दिलीप यावेळेस फटका तर चांगला एकेरी धावाला प्राधान्य दिलेला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दिलीप मात्र धावचित थ्रो नाहीये आणि या 2 धाबा आणखीन अंकित केल्या गेल्यात. आता मात्र 5 धाब्याची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 5 धाबा कंपल्सरी करायच्या त्या मात्र देसाई टीमला. चला आता 6 बॉल मध्ये कंपल्सरी 5 धावा बनवायच्या देसाई टीमला. शेवटचा गोलंदाज गोलंदाज नंदू आला. शेवटचं षटक. 6 बॉल मध्ये 5 धाबा रोखायच्या आहेत. सहा चेंडू 5 धाबा. पहिलाच बॉल झपकन आतमध्ये आलाय मात्र सन्मान दिलाय. तोपर्यंत एकेरी धाव एकवटली जातोय. पाय ते मात्र मोठा संघर्ष करावा लागेल एकेकी धावेसाठी. तर एका दुसरा बॅट चेंडू सामन्यावरती पकड निर्माण करेल तर एखादा मोठा फटका सामन्याला फिनिश सुद्धा करू शकेल. मात्र आता मोठे फटके येणं फार कठीण झालंय. दिलीप ऑन साइडला खेळतात. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव मात्र आपल्याला पाहा मिळतोय. अद्याप 3 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू आणि 3 धावा. पहा ज्या वेळेस बॉल टू रन हवा असं त्यावेळेस मात्र संघर्ष खूप मोठा करावा लागतोय आणि त्या संघर्षातूनच एक मोठा विजय मिळत असतो टीमला. आताचा बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला खेळात. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलला. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. तीन चेंडू 2 धावेची गरज आहे. 2 धावा कराव्या लागतील आता आपल्याला. या मैदानामध्ये पाहतोय आपण देसाई संघाला मात्र 40 धावा करण्यासाठी खूप दमछाक झाली आहे. आताचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा थोडस खराब मिसफील्ड झाली आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो पैकी बरोबर नाहीये आणि इथे मात्र विजय मिळवला टीम
देसाई संघाने इथून मात्र विजय मिळतो. तो देसाई टीमला हार्ड लक, पिसवली टीम बेटर लक. देसाई टीम आणि इथे मात्र विजय मिळाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल नवापाडा खेडकाली दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच असेल आणि पहिल्या दिवसात क्वालिफाय होणारा संघ गावदेवी वसार टीम या मैदानामध्ये दाखल झाले. त्यांचं अभिनंदन स्वागत करूया. राजेश वायले अँड कंपनी. तसं एक्झिबिशन केलंय, मॅच विनिंग पारी केला आणि तोच ठरतोय सामन्याचा सामना पुरुषोत्तम साई म्हात्रे ज्याने 14 बॉलमध्ये 25 धाबा पडल्या आणि एक षटक हाताळलं, 3 धाबा दिल्या आणि चांगलं प्रदर्शन केलं. तोच ठरतोय साई म्हात्रे सामन्याचा हिरो. ट्रॉफी द्या. तर ट्रॉफी दिली जाईल एक आमचे मंचावरती पाहुणे आहेत. सुनील मामा, सुनील मामा विनोद पाटील यांचे शुभ हस्ते साई मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल साईला.